नेमका एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आमचं सरकार हे लाडक्या बहिणींचं सरकार आहे. महिलांच्या बाबतीमध्ये अत्याचार जे होत आहेत त्या बाबतीत झिरो टॉलरन्स ही पॉलिसी आमच्या सरकारची पहिल्या दिवसापासूनची राहिलेली आहे. मी स्वतः गृहराज्यमंत्रीपद स्वीकारल्याच्या नंतर बहुतांश महाराष्ट्रामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये स्वतः मी बैठका घेतलेल्या आहेत. या बैठकामध्ये देखील ज्या सूचना मी केल्या होत्या, महिलांच्यावरती जे अत्याचार होत आहेत त्यासाठी पोलिसांनी जिथे कडक कारवाई करा अशा सूचना मी माझ्या प्रत्येक बैठकामध्ये दिलेल्या आहेत. नक्कीच काल जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडून हा विपर्यास केला जातोय. ज्यावेळेस मी तिथे स्वारगेट येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीचं ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कोणी ऐकलं कसं नाही, कोणी मदतीसाठी धावून कसं गेलं नाही, हा प्रश्न जेव्हा म्हणजे त्या पोलिसांना विचारला त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये मी सांगितलं. मला वाटतं ह्याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर का विरोधक करत असतील तर मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे.